नमस्कार. इंग्लिश ग्रामर सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे हेल्पिंग व्हर्ब. त्यालाच मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब असे म्हणतात, म्हणजे सहाय्यकारी क्रियापदे. आता मराठीमध्ये याचा अर्थ जर आपण बघितला की सहाय्यकारी क्रियापदे म्हणजे ही कोणाला तरी सहाय्य करायचं काम करत असतील, म्हणजे त्याच्या नावामध्येच आहे हेल्पिंग व्हर्ब म्हणजे हेल्प करणे. ही जे व्हर्ब्स आहे या व्हर्बचं काम काय आहे? हेल्प करणे. मग आता हे कोणाला हेल्प करतील आणि या हेल्पिंग व्हर्बमुळे या सेंटेन्समध्ये काय काय त्याला अर्थ प्राप्त होतो याविषयी आपण सविस्तर माहिती आता या व्हिडिओमध्ये बघू. तर चला मग आता सुरू करू. मी या ठिकाणी हेल्पिंग व्हर्बचं या ठिकाणी लिस्ट तयार केलेली आहे बघा. तर यामध्ये मी सर्वप्रथम मी या ठिकाणी वाचतो ॲम इज आर, वाज वेअर, हॅव हॅज हॅड, डू डज डीड, कॅन कुड, विल वूड, शॉल शुड, मे माईट, मस्ट नीड, बी बीइंग बीइंग, ऑट टू, यूज टू आणि डेअर. ही जी सर्व मी या ठिकाणी चार्टमध्ये जी लिहिलेली आहे मित्रांनो, ती आहे हेल्पिंग व्हर्ब आणि त्यालाच म्हणतात ते इंग्लिशमधले मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्स म्हणजे सहाय्यकारी क्रियापदे. म्हणजे यांचा रोल काय आहे? इतर वाक्याला सहाय्य करणे. आता हे कोणाला सहाय्य करतील? तर हे सहाय्य करतील मेन क्रियापदाला. मेन व्हर्ब जे आहे सेंटेन्समधलं, त्या मेन सेंटेन्सला हे काय करतात? हेल्प करतात. आता या ठिकाणी मी याला थोडं कॅटेगराईज करण्याचा प्रयत्न करतो. आता या ठिकाणी बघा, आता ॲम इज आर हे जे आहे हे प्रेझेंट टेन्समध्ये वापरतात. ॲम इज आर हे काय सांगतात? हे काळ सांगतात. मित्रांनो, हे जे हेल्पिंग व्हर्ब आहे हे वाक्याचा अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न करतात आणि वाक्य कोणत्या काळात आहे ते सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करतात. यांच्याशिवाय वाक्यामधला टेन्स ठरू शकत नाही. मग आता या ठिकाणी बघा, ॲम इज आर जे आहे हे प्रेझेंटमध्ये, वाज वेअर आहे हे आपल्याला माहिती आहे पास्टमध्ये, पास्ट टेन्समध्ये. त्यानंतर हॅव हॅज जे आहे हे प्रेझेंटमध्ये, हॅड जे आहे ते पास्टमध्ये. त्यानंतर डू डज जे आहे ते डू आणि डज हे प्रेझेंट टेन्समध्ये, डीड जे आहे ते पास्ट टेन्समध्ये. त्यानंतर कॅन हे शक्यता आहे, हे कॅन जे आहे ते प्रेझेंटमध्येच आहे आणि हे जे आहे ना विल, शॉल आणि विल हे फ्युचरमध्ये आपल्याला माहिती आहे. शॉल आणि विल हे फ्युचर टेन्स सांगण्याचं काम या ठिकाणी करतात. त्यानंतर कुड, वूड आणि शुड हे जे हेल्पिंग व्हर्ब आहे हे या ठिकाणी एखादी शक्यता किंवा एखादी गोष्ट किंवा त्या वाक्याला अधिक नम्रपणे पोलाईट करण्याचा प्रयत्न करतात. ते समोरच्या सेंटेन्स म्हणून आपण या ठिकाणी समजून घेऊ. मे आपल्याला माहित आहे, मे आय कम इन सर म्हणजे मे हे परवानगीसाठी आहे, माईट हे शक्यतासाठी आहे. त्यानंतर मस्ट हे एखादी गोष्ट केलीच पाहिजे असं जे आग्रह धरतं त्यासाठी मस्ट आहे. त्यानंतर नीड हे एखादी वाक्याची गरज दाखवण्यासाठी किंवा डिपेंडन्सी सांगण्यासाठी आहे. आणि हे जे आहे बी, बीन, बीइंग हे जे आहे हे प्रेझेंट टेन्समध्ये आहे, सिंपल फॉर्म आहे व्हर्बचा, बी सिंपल फॉर्म. त्यानंतर बीन जे आहे, बीन काय करतं की त्या सेंटेन्सला परफेक्ट करण्याचं या ठिकाणी प्रयत्न करतं. आणि बीइंग जे आहे, बीइंग बीई आय एन जी याला आय एन जी लावलेला आहे, म्हणजेच हे जे व्हर्ब आहे कंटिन्युअस टेन्स सांगण्याचं काम करतं. आणि ऑट टू, यूज टू आणि डेअर काय आहे ते आता समोरच्या सेंटेन्समधून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. आय एम गोइंग टू स्कूल. आता या ठिकाणी जी क्रिया आहे ती कशाची आहे? गो म्हणजे जाणे, मी शाळेत जात आहे. परंतु या ठिकाणी आयच्या समोर काय लागला? आपण ॲम लावलं प्रेझेंट टेन्समध्ये. तर या वाक्यामध्ये मग आता हेल्पिंग व्हर्ब काय आहे? ॲम. कारण की ॲमनं काय केलेलं आहे? या गोईंगला काय केलेली आहे? हेल्प केलेली आहे. तर कशी हेल्प केलेली आहे की ॲम सांगतं की शाळेत जाण्याची क्रिया ही प्रेझेंट टेन्समध्ये चालू आहे, ऐक नाही. आता आय एन जी जे आहे हे आय एन जी पास्ट टेन्समध्ये सुद्धा लागतं आणि फ्युचर टेन्समध्ये सुद्धा व्हर्बला आय एन जी लागतं. परंतु त्याच्या अगोदर जे हेल्पिंग व्हर्ब लागतात ते सांगतात की ते सेंटेन्स कोणत्या वाक्यात कोणत्या काळामध्ये सुरू आहे. तर आयच्या समोर आपण ॲम लावतो. ॲमनं या गोला काय केली? हेल्प केली आणि या सेंटेन्सचा याला मिनिंगफुल करण्याचा प्रयत्न केला की मी शाळेत जात आहे प्रेझेंट टेन्समध्ये. तर बघा, ही इज रीडिंग अ बुक, हिच्या समोर काय आलं? इज आलं. तर इज काय आहे? हेल्पिंग वर्ब. इजनं काय केलेली आहे? रीडला काय केलेली आहे? हेल्प केलेली आहे. ही इज रीडिंग अ बुक. या ठिकाणी ऍक्शन कोणती आहे? रीडची आहे, वाचणे. तर या वाचण्याला या ठिकाणी याने मदत केलेली आहे. इज रीडिंग म्हणजे वाचत आहे, म्हणजे याने काळ दाखवलेला आहे, टेन्स दाखवलेला आहे. कोणता टेन्स आहे? प्रेझेंट टेन्स. आर माहिती आहे आपल्याला, आर कोणत्या टेन्स मध्ये दाखवतं? प्रेझेंट टेन्स मध्ये. वी आर लाफिंग, आम्ही हसत आहोत. आर काय झालं? हेल्पिंग वर्ब. त्यानंतर ही वाज, आता या ठिकाणी चेंज झालं. आता ही वाज इलेक्टेड बाय अस, तो आमच्याद्वारे निवडला गेला होता. तो आमच्याद्वारे निवडला गेला होता. म्हणजे या वाक्यामध्ये कोणता काळ आहे? पास्ट टेन्स आहे. म्हणजे पास्ट टेन्स सांगण्यासाठी या ठिकाणी वाज यूज केलं. आणि वाज हे काय आहे? सिंग्युलरसाठी वाज आणि प्लुरलसाठी वेअर.
सिंग्युलरसाठी वाज. एक वचनी जर का तुमचा करता असेल, जर सब्जेक्ट जर का एक वचनी असेल तर वाज, आणि अनेक वचनी असेल तर वेअर. त्यानंतर आता इथं आलं दे. दे कसं आहे? प्लुरल आहे. प्लुरल म्हणजे अनेक वचनी. देच्या समोर काय वापरलं आपण? वेअर. दे वेअर डान्सिंग. हे सुद्धा सेंटेन्स पास्ट टेन्स मधलं आहे. ते नाचत होते. वी हॅव गॉन टू होम. आता या ठिकाणी हॅव आलेलं आहे. मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की हॅव, हॅज आणि हॅड हे काय करत असतात? परफेक्ट टेन्स सांगण्याचा प्रयत्न करत असतात. हॅव, आणि या ठिकाणी थर्ड फॉर्म ऑफ वर्ब टीपी. गोचं गो, वेंट आणि गॉन. गोचं तिसरं रूप आहे गॉन. तर या ठिकाणी वी हॅव गॉन टू होम. आम्ही घरी गेलेलो होतो. आम्ही घरी गेलेलो होतो. या ठिकाणी परफेक्ट जी क्रिया आहे जाण्याची, ती या ठिकाणी हॅवने या ठिकाणी सांगितली. मग हॅवच्या समोर काय आहे? गॉन, थर्ड फॉर्म ऑफ वर्ब. त्यासमोर शीच्या समोर काय वापरतो आपण? हॅज वापरू. सॉरी, इथे गॉन हे काय आहे? गॉन हे मेन व्हर्ब आहे. तर हॅव काय आहे? हेल्पिंग व्हर्ब आहे. आता वी असल्यामुळं हॅव. आता शी असल्यामुळे इथं काय आलं? हॅज. शी हॅज रिटन अ लेटर. त्यानंतर ही हॅड पुट अ ग्लास. आता हिच्या समोर आपण काय वापरलं? या ठिकाणी हॅड वापरलं. आणि पुट हे काय आहे? पुट हे तिन्ही जे हे आहे आपले फॉर्म ऑफ वर्ब, या पुटचा जो तीन याच्यामधला फॉर्म कसा आहे? सारखाच आहे. पुट. त्याच्यामुळे हॅडच्या समोर जे आहे पुटचं थर्ड फॉर्म आहे. वी हॅड पुट अ ग्लास. ही हॅड पुट अ ग्लास. त्याने ग्लास त्या ठिकाणी ठेवला. व्हेअर डू यू लिव्ह. आता या ठिकाणी डू आलेलं आहे पहा. डूनं काय केलेलं आहे? व्हेअर डू यू गो. तर या डूने या गोला काय केलेलं आहे? सपोर्ट केलेला आहे की तू कुठे जात आहे. या गोला प्रश्न विचारण्यासाठी व्हेअरचा यूज केला आणि त्याला सपोर्ट करण्याचं काम कोणी केलेलं आहे? डूने. तर व्हेअर डू यू गो. तू कुठे जातो. डज ही प्ले क्रिकेट. या ठिकाणी सुद्धा क्वेश्चन आहे की डज ही प्ले क्रिकेट. याला डजनं काय केलेलं आहे की या सेंटेन्सला क्वेश्चन बनवलेला आहे की तो क्रिकेट खेळतो का. म्हणजे या ठिकाणी प्ले जे आहे हे मेन व्हर्ब आहे आणि याला हेल्प कोणी केलेली आहे? डजनं केलेली आहे. आणि ही असल्यामुळं डज आलं. या ठिकाणी यस लागलं. हे असल्यामुळं या ठिकाणी यस, डज. शी डिड नॉट लाईक टू गो देअर. तिला त्या ठिकाणी जायला आवडत नव्हते. आता या ठिकाणी पास्ट टेन्स आहे. कोणता टेन्स आहे? या ठिकाणी पास्ट. आणि तो पास्ट टेन्स सांगण्याचं काम कोणी केलेलं आहे? डीड. आणि या ठिकाणी जाण्याची क्रिया कोणती आहे? डिड नॉट लाईक म्हणजे आवडणे. टू गो देअर हे काय झालं? कॉम्प्लिमेंट झालेलं आहे. जरी या ठिकाणी गो असेल तरी टू गो देअर हा जो पुढचा भाग आहे हा या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे. आणि हा जो आहे हा सब्जेक्ट आहे. हे हेल्पिंग व्हर्ब आहे. हे त्याचं निगेटिव्ह रूप आहे. हे मेन व्हर्ब आहे. आणि टू गो देअर हे काय आहे? ऑब्जेक्ट, किंवा तुम्ही त्याला कॉम्प्लिमेंट सुद्धा म्हणू शकता. मेन व्हर्ब लाईक त्याला सहाय्य केलेलं डिडने. म्हणजे तिला आवडले नाही म्हणजे भूतकाळ सांगितलेलं तिनं. तिथे जाणे तिला आवडले नाही. यू कॅन डू इट. आता इथे कॅन आपल्याला माहिती आहे. कॅन काय सांगतं? शक्यता सांगतं. यू कॅन डू इट ही करण्याची शक्यता कोणी सांगितलेली आहे? कॅनने सांगितलं. तू ते करू शकतो. त्यानंतर शी कॅन स्पीक इंग्लिश. इथे पण कॅन आलेला आहे. या स्पीकची काय सांगितलेली? शक्यता सांगितली. बोलण्याची काय सांगितली? शक्यता. म्हणजे याला वाक्याला अर्थ पूर्ण करण्याचं काम कॅनने केलेलं आहे. त्यानंतर कुड वी गो होम नाऊ. आम्ही आता घरी जाऊ शकतो. म्हणजेच कॅनचंच कुड आहे, परंतु त्याला अधिक पोलाइट आणि अधिक शक्यता त्याची सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. कुड हे काय आहे? हेल्पिंग वर्ब. त्यानंतर बघा, विल यू गो टू स्कूल. विलने काय केलेलं आहे की क्वेश्चन तयार केलेला आहे. बघा, हे हेल्पिंग वर्ब आहे. हे जेव्हा सब्जेक्ट म्हणून आले, हेल्पिंग वर्ब हे जेव्हा सब्जेक्ट म्हणून आले तेव्हा त्या वाक्याचा ऑटोमॅटिक क्वेश्चन तयार होतो. आता या ठिकाणी सब्जेक्ट काय आहे? विल आहे. विल आल्याच्या नंतर काय क्वेश्चन तयार झालेला आहे. आता या ठिकाणी आणखी कोणकोणते सेंटेन्स आहे? आता या ठिकाणी डज आहे. डज सुरुवातीला आलं तर या ठिकाणी क्वेश्चन तयार झाला. त्यानंतर बघा, विलमुळे या ठिकाणी क्वेश्चन तयार झाला. जाण्याची क्रिया आहे गो आणि या वाक्याचा काळ काय आहे? फ्युचर टेन्स सांगण्याचं काम कोण केलेलं आहे? विलने. विल यू गो टू स्कूल. तू शाळेत जाणार आहे का? असा त्याचा अर्थ होतो. वुड यू हेल्प मी. तू मला मदत करू शकतो.
वुड यू हेल्प मी, तू मला मदत करू शकतो. मेन वर्ब कोणतं आहे, हेल्प, परंतु त्याची अधिक शक्यता आणि पोलाइटनेस या ठिकाणी दाखवण्यासाठी वुडचा वापर या ठिकाणी होतो. वी शॉल डेकोरेट क्लास, वी शॉल डेकोरेट क्लास, आपण क्लासला काय करू, डेकोरेट करू. परंतु ही जी क्रिया आहे ही फ्युचरमध्ये सांगितलेलं आहे. आपण क्लासला डेकोरेट करू, केव्हा करू हे काही सांगितलं नाही, आज करू किंवा उद्या करू. पण या ठिकाणी काय आहे, शॉल, फ्युचर टेन्स सांगितलेलं आहे. डेकोरेटिव्ह शी त्याने काय सांगितलेलं, शॉल फ्युचर टेन्स. मॅरी शुड बी ॲट होम, आता मॅरीची या ठिकाणी शक्यता सांगितलेली शुडने. काय शक्यता सांगितलेली आहे की मेरी ही घरी असेल, शुड बी ॲट होम, मेरी ही घरी असली पाहिजे. या ठिकाणी शुडनं काय सांगितलेलं आहे, तर बीची शक्यता यांनी सांगितलेली. बी, मी काय म्हणतो होतो, बी हे काय आहे, बीची शक्यता यांनी सांगितली शुड बी ॲट होम. मे आय कम इन सर, आता आपल्याला माहिती आहे आपण हे वाक्य नेहमी म्हणतो, मे आय कम इन सर. या ठिकाणी परवानगी घेण्यासाठी मेचा या ठिकाणी वापर केलेला आहे. कमची परवानगी घेण्यासाठी कमला सपोर्ट केलेला आहे मेने, त्यामुळे ते परमिशन या ठिकाणी मागितलेली आहे. इट माईट रेन टुमारो, आता या ठिकाणी माईटनं काय केलेलं आहे, शक्यता या ठिकाणी सांगितलेली आहे. आता रेन काय आहे या ठिकाणी, रेननं कोणता रोल केलेला आहे, रेन हे नाऊन पण आहे आणि रेन या ठिकाणी आता वर्ब आहे, मेन वर्ब. रेन म्हणजे पाऊस पडणे आणि रेन नाऊन पण आहे, रेन म्हणजे पाऊस, दोन्ही रोल करतात काही शब्द. आणि रेनला सपोर्ट कोण केलेला आहे, माईटने, म्हणजे पावसाची शक्यता या ठिकाणी सांगितलेली आहे की आज म्हणजे टुमारो म्हणजे उद्या पाऊस पडेल, उद्या पाऊस पडू शकतो किंवा उद्या पाऊस पडेल, माईट शक्यता. वी मस्ट गेट अप अर्ली, आता या ठिकाणी गेट अप हे काय आहे, मेन वर्ब आहे आणि गेट अपची शक्यता यांनी जास्त सांगितलेली. मस्ट म्हणजे केलीच पाहिजे किंवा नक्की एखादी गोष्ट सांगण्यासाठी किंवा आग्रह धरण्यासाठी. मी या ठिकाणी सांगितलं होतं मस्टचा जो वापर आहे हा आग्रह धरण्यासाठी त्या ठिकाणी केला जातो. वी मस्ट गेट अप अर्ली, आपण सकाळी लवकर उठलेच पाहिजे. म्हणजे गेटअपला यांनी काय केलेलं आहे, ज्यादा आग्रह धरून याविषयी याला वाक्याला अर्थपूर्ण बनवलं, म्हणून मस्ट हे काय झालेलं आहे, हेल्पिंग वर्ब किंवा मॉडल ऑक्झिलरी वर्ब. डू यू नीड टू गो नाऊ, डू यू नीड टू गो नाऊ, आता या ठिकाणी डू यू नीड, आता या ठिकाणी नीड आलेलं आहे टू गो नाऊ, तुला तिथे जायची गरज आहे का. तर या ठिकाणी नीड काय आहे, हेल्पिंग वर्ब. त्याने जाण्याविषयी ती गरज त्या ठिकाणी वर्णन केलेली आहे की खरंच जाण्याची ती गरज आहे का, म्हणून त्याला अर्थपूर्ण या ठिकाणी नीडने गोला काय केलेली आहे, हेल्प केलेली आहे. त्याने वी ऑट टू लव्ह अवर नेबरर्स, आता या ठिकाणी ऑट टू काय सांगितलेलं आहे बघा बरं, वी ऑट टू लव्ह अवर नेबरर्स म्हणजे आम्ही किंवा आपण शेजाऱ्यांवर प्रेम केले पाहिजे किंवा शेजाऱ्याशी प्रेमाने वागले पाहिजे. म्हणजे या ठिकाणी ऑट टू काय सांगितलेली, आपलं कर्तव्य किंवा ड्युटी सांगितलेली. ड्युटी, ऑट टू, ड्युटी काय आहे म्हणजे आपलं कर्तव्य काय आहे, शेजाऱ्यांशी प्रेमाने वागणे हे आपलं कर्तव्य आहे, म्हणून या वाक्याचा अर्थ असा या ठिकाणी तयार होतो. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद वाक्यामध्ये कुठे कुठे वापरतात आणि त्या सहाय्यकारी क्रियापदामुळं किंवा मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्समुळं काय होतं, मी या ठिकाणी सांगितलं की मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब हे सर्वात प्रथम त्या वाक्याला टेन्समध्ये चालवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे त्या वाक्यामध्ये काळ कोणता आहे हे त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतात. हे जर का या वाक्यामध्ये जर का यांच्यातून जर का रिमूव्ह केले तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. वाक्य कोणत्या काळात चाललं, प्रेझेंटमध्ये आहे वाक्य का पास्टमध्ये आहे का फ्युचरमध्ये होणार आहे, हे आपल्याला यांच्याशिवाय कळू शकत नाही. म्हणून ही जी हेल्पिंग व्हर्ब्स आहेत, मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्स, यांची माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे. आणि हे सुद्धा माहिती असणे आवश्यक आहे की हे जे आपले प्रोनाउन्स आहे, आय, वी, यू, ही, शी, इट, दे, मी या ठिकाणी सर्व घेतलेले आहे. तर यांच्या समोर कोणतं हेल्पिंग व्हर्ब या ठिकाणी येतं, हे नियम फिक्स आहे, यांच्या समोर ते बदलत नाही. आयच्या समोर ॲमच येणार, हिच्या समोर हिजच येणार, वीच्या समोर आरच येणार किंवा पास्ट टेन्समध्ये वेअर येणार. अशा प्रकारे यांचं ग्रॅमॅटिकल काय असतात, रूल असतात. तर मला अपेक्षा आहे की हा व्हिडिओ आपल्याला चांगल्या प्रकारे समजलेला असेल आणि या व्हिडिओमध्ये आपला चांगल्या प्रकारे फायदा होईल ही अपेक्षा बाळगतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.